आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। या ठिकाणी सांगोला तालुक्यातील यशस्वी अशा शेतकरी आणि उद्योजक यांची बैठक मार्केट कमिटीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये सांगोला तालुक्यातील असे यशस्वी दलित समाजातील शेतकरी, काही उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या पुढच्या काळामध्ये दलित शेतकरी असतील, बेरोजगार युवक असतील, यांच्या पर्यायी विकासाचे कार्यक्रम काय असावेत या संदर्भात वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी आपापली मतं मांडली आणि या पुढच्या काळामध्ये दलित आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या विकासाच्या कार्यक्रमावर जास्तीत जास्त भर देण्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी मांडणी केली। आजच्या या बैठकीचे अध्यक्षस्थान सांगोला शहरातील एक दलित समाजातून आणि चळवळीतून पुढे आलेले बाळासाहेब बनसोडे हे चांगल्या प्रकारची शेती करतायत आणि त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं। त्याचबरोबर मार्केट कमिटीचे व्हाईस चेअरमन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि बैठकीमध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एकूणच गटाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये तालुका स्तरावर एक गट स्थापन करून या पुढच्या काळामध्ये दलितांच्या आणि बेरोजगारांच्या पर्यायी विकासाचे कार्यक्रम या गटाच्या माध्यमातून पुढे येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। या ठिकाणी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून सांगोला तालुक्यामध्ये बापूसाहेब ठोकळे काम करतात आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या बेरोजगार युवकांना, शिक्षित असतील, अर्धशिक्षित असतील, बेरोजगार युवकांना ते सातत्यानं प्रशिक्षण देण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणाने करतायत आणि त्याला चांगलं यश मिळतंय। छोटे छोटे उद्योग व्यवसाय बेरोजगार युवक करतायत आणि एक विकासाची छोट्या स्तरावर का होईना एक प्रक्रिया सुरू झालेली आहे। या प्रक्रियेला अधिक चांगलं कसं करता येईल, अधिक गुणवत्तापूर्ण कसं करता येईल, तर या दृष्टीनं हा गट या पुढच्या काळामध्ये विचार करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि यापुढे आम्ही दर महिन्याला अशा पद्धतीनं एक बैठक घेऊन काही ठोस कार्यक्रम या पुढच्या काळामध्ये कसा करता येईल या दृष्टीने भविष्यात निश्चितपणानं विचार करू। धन्यवाद। सांगोला शहर आणि तालुक्यातल्या तमाम या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाला धरून आज अस्तित्व सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी शहाजीदादा गढीर यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या संस्था अंतर्गत सामाजिक स्तरावरती काम करणाऱ्या या ठिकाणी कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आज या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती या समितीचे या ठिकाणी सभापती आदरणीय या ठिकाणी माणिकचंदजी वाघमार यांच्या उपस्थितीमध्ये आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीतील या ठिकाणी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आजची जी महत्वपूर्ण या ठिकाणी बैठक आयोजित केली की कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यकर्तृत्वातून आपल्या समाज जीवनामध्ये काम करत असताना आणि कुटुंब व्यवस्थेला आर्थिक दृष्टिकोन ठेवून समाज जीवनामध्ये उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करत असताना छोट्या काळीच आपल्या 1.5-2 अशा एकराच्या माध्यमातून शेतीपूरक आणि शेतीला धरून जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या निमित्तानं या ठिकाणी आज कुटुंब व्यवस्थेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये आर्थिक दृष्टिकोन ठेवून कशा पद्धतीनं समाज जीवनामध्ये उभा राहायचं अशा पद्धतीच्या विषयाला धरून आज एक महत्वपूर्ण बैठक इथं आयोजित केल्यानंतर आमच्या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या पण माध्यमातून या ठिकाणी 18 ते 35 वयोगटातल्या मुला मुलींसाठी जो वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आज देशभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे वेगवेगळे कोर्सेस चालतात अशा संदर्भातल्या भूमिकेने सुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण या ठिकाणी या विषयावर चर्चा होऊन या चर्चेच्या माध्यमातून सांगोला शहर आणि तालुक्यातल्या अशा या ठिकाणी बेरोजगारांना भविष्य काळामध्ये पुढे जाऊन संधी मिळेल आणि त्यांना नोकरी मिळेल अशा पद्धतीच्या विचाराने सुद्धा या ठिकाणी इथं खरं तर चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं आज खरं तर पुढे जाऊन तमाम सर्व या ठिकाणी असणाऱ्या मग आमचे सरपंच आहेत, तंटामुक्तचे काही अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे प्रगतशील बागायतदार आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने समाज जीवनामध्ये काम करणारे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आहेत। अशा सर्वांच्याच या ठिकाणी उपस्थिती
कालावधीमध्ये आताच्या झालेल्या या ठिकाणी महत्वपूर्ण अशा बैठकीमध्ये आपल्या शालेय शिक्षणाला धरून आज कमाल का कॅम्प, समर कॅम्प अशा संदर्भातल्या भूमिकेने सुद्धा भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून प्रथम या ठिकाणी जे लहान मुलांच्या पासून मुलं शाळेत शिकलं पाहिजे आणि ते पुढे आलं पाहिजे अशा पद्धतीचं सुद्धा अभियान भविष्य काळाच्या दृष्टिकोनातून राबवून या ठिकाणी प्रत्येक मूल शाळेत जाईल अशा पद्धतीच्या विषयाला धरून सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण बैठक झाली आणि ती यशस्वी बैठक करण्यासाठी तमाम सांगोला शहर आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं याच्यामध्ये योगदान देऊन सहकार्याची भावना ठेवली। त्या तमाम सर्व कार्यकर्त्याचं अंतःकरणपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देऊन या ठिकाणी आभार मानतो। आपण सांगोला पॉलिटिक्स ही YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।